बातमी थेट मातोश्रीवरनं आहे। इथं इच्छुक उमेदवारावरनं नाराजी आहे। चंद्रशेखर वायंगणकर अपक्ष अर्ज दाखल करणार असं कळत आहे। त्याचबरोबर ठाकरेंच्या इच्छुक उमेदवारांची बंडखोरी पाहायला मिळते। वॉर्ड क्रमांक 95 मध्ये हरीश शास्त्रींना उमेदवारी दिली आहे। आपल्यासोबत गिरीश कांबळे जोडले गेले, तर गिरीश अधिक माहिती द्याल। गिरीश, आपण पाहतोय की चंद्रशेखर वायंगणकर आता अपक्ष अर्ज दाखल करतायत, अधिक माहिती द्याल। मातोश्रीवरून ज्या उमेदवार नाराजी नाट्य घडले होते त्या उमेदवारांनी बंडखोरी केलेली आहे। प्रभाग क्रमांक 95 मधून आता चंद्रशेखर वायंगणकर जे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक होते त्यांनी आता अपक्ष अर्ज भरण्याचे ठरवलेले आहे। ते आज अपक्ष अर्ज भरणार आहेत। 95 मध्ये आता हरीश शास्त्री यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। हरीश शास्त्री के वायंगणकर कोणाला उमेदवारी द्यायची यावरून वरुण सरदेसाई आणि अनिल परब यांच्यात द्वंद्व झालेलं होतं, वाद झालेला होता मातोश्रीवर। मात्र अखेर हरीश शास्त्री यांना उमेदवारी दिल्यानंतर अनिल परब नाराज झाले होते, ते मातोश्रीवरून थेट निघून गेले। मात्र आता या ठिकाणी वायंगणकर जे नाराज झालेले आहेत त्यांनी आता अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज ते अपक्ष अर्ज भरतील। ते खरं तर माजी नगरसेवक राहिलेले आहेत शिवसेनेचे आणि अशा स्थितीत हरीश शास्त्री यांना उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज झाले आणि अखेर त्यांनी आता हा उमेदवारी अर्ज भरला। त्यामुळे वरुण सरदेसाई आणि अनिल परब यांच्यातील जो वाद होता त्यामुळे आता एक निष्ठावंत एक शिवसैनिक आहे तो आता पक्षातून सोडून त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला पाहायला मिळतो। नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी गिरीश। आपण पाहतोय की आता इथं सुद्धा अपक्ष अर्ज दाखल होणार आहेत।